आष्टा हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सुगंध स्मृतीचा स्नेह मेळावा संपन्न. लोहारा तालुक्यातील आष्टा कासार येथील आष्टा हायस्कूलमध्ये सुगंध स्मृतीचा स्नेह मेळावा रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सकाळी 10 वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांनी प्रार्थना व राष्ट्रगीत म्हणून वर्गामध्ये गेली. मराठी विषयाचे शिक्षक विष्णू सगर यांनी मुलांना वर्गामध्ये देव ही कविता शिकून सारांश सांगितला. त्यानंतर सर्व मुलांना गृहपाठ लिहून आणण्यास सांगितले. यावेळी सर्व निमंत्रित माजी शिक्षक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शिवशंकर स्वामी होते. पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन व दीप प्रज्वलन करून आष्टा हायस्कूल येथे माजी शिक्षक व विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. विद्यार्थ्यांतर्फे सर्व शिक्षकांचे शाल, फेटा व बुके देऊन सत्कार करण्यात आला. सन 1991-92च्या विद्यार्थ्यांच्या वतीने 2000 लिटरची पाण्याची टाकी शाळेला भेट देण्यात आली. प्रास्ताविक संतोष सोमोशी यांनी केले. माजी विद्यार्थी अनिल वाघ यांनी आलेल्या आपल्या जीवनातील शाळेतील काही प्रसंग सांगितले. शुभांगी बुये यांनी कविता सादर केली व उज्ज्वला अलिसे हिने गुरुजीबद्दल आदर व्यक्त केला. यानंतर कला शिक्षक शिवाजी वाघ यांनी आपले मनोगतात आजची पिढी व शिक्षणाचे महत्त्व सांगितले. विनायक माने यांनी मुलांना व्यायामाचे महत्त्व आणि समाजाप्रती एक चांगलं काम केलं पाहिजे असे उद्गार काढले. मराठी विषयाचे विष्णू सगर यांनी माणूस नेहमी हसत राहिला पाहिजे तरच त्याचे आयुष्य वाढते असे सांगून सर्वांना हसत ठेवले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवशंकर स्वामी यांनी हा आगळा वेगळा विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांनी कसे जीवन जगले पाहिजे, शाळांना आतापर्यंत काय दिलं याचा मागोवा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विजयकुमार लोंढे यांनी केले तर आभार दत्तात्रय बलसुरे यांनी केले. कार्यक्रम संपल्यानंतर मैत्री कट्ट्यामध्ये सर्वांनी स्वतःची ओळख करून दिली. संतोष सोमोशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊन सामुदायिक डान्स करण्यात आला. मुलींना माहेरची भेट म्हणून विठ्ठल रुक्माईची मूर्ती भेट देण्यात आली. आष्टा हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ओम प्रकाश चौधरी, सचिव जयप्रकाश चौधरी, LS गायकवाड, अंबादास चौधरी, विनायक माने, शरणप्पा फुंडीपल्ले, महादेव लोंढे, सुरेखा सोमोशी, रमेश कोळेकर, शिलाबाई खडबडे, मंगल माळी, आष्टा हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गोविंद काजळे, गोविंद धडे, दत्तात्रय सावंत, मुकेश सोमोशी, गणेश गीते, काशीनाथ घोडके, विनायक खरात, रुपाली चव्हाण, अलका कोळेकर, संजय शिदोरे, प्रतिमा साखरे तसेच गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा सोमोशी, सुलोचना फुंडीपल्ले, सरस्वती चौधरी, प्रफुल्लता चौधरी, सुषमा घोडके, तुकाराम चौधरी, प्रेमनाथ चौधरी, अंबादास कोळेकर, राजेंद्र चौधरी, प्रदीप चौधरी, नागनाथ आळंगे आदींनी परिश्रम घेतले. त्या जन्माचं काहीतरी सार्थक केलं पाहिजे. सॅक्रिफाईस इज अ लाईफ ऑफ मॅन. त्याग हे जीवन आहे. स्वार्थ दुःख आहे. सगळ्या मुलींना बघितलं, आता त्यांची नावं मला आठवत नाहीत. मीही तुम्ही एकत्र आलात, फार बरं वाटलं. आणि एकंदर तुमची स्थिती पाहता तुम्ही सुखात आहात, आनंदात आहात याची प्रचिती येते. तेव्हा हा आनंदाचा क्षण आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. हा व्यक्त करा, त्याच्यासाठी तुम्ही आला. मी वर्गातही बरंच विश्लेषण केलं इथं बोलायच्या ऐवजी. तेव्हा ते न बोलता आता तुम्ही एकमेकाला सहाय्य करा, एकमेकाला मदत करा, एकमेकाला हा विसरू नका. हे कायम साध्य. मी सुद्धा गृहपाठात तुम्हाला हेच सांगितलंय. तुमच्या लक्षात आलंय का नाही मला माहित नाही की गृहपाठ म्हणजे संपर्क. तेव्हा संपर्क ठेवा, सगळ्यांशी संपर्क ठेवा. आणि काय तुम्ही काय करू शकता हे सांगता येत नाही. फार मोठं सामर्थ्य आहे तुमच्यात. मी काल परवा दिवशीच सांगितलं. तेव्हा ते पुन्हा पुन्हा मी उघडत बसत नाही, पुन्हा पुन्हा मी सांगत नाही. तर फार मोठं सामर्थ्य आहे, त्याचा उपयोग करा, एकमेकाला सहाय्य करा, आनंद द्विगुणित होईल. आणि
आज मी ठरवलंय की हे गंभीर असं बोलायचं, त्याच्याऐवजी आता सगळ्याचं लक्ष तिकडं आहे, तेव्हा थोडं आपण हसूया. तेव्हा हास्य हे आत्म्याचे संगीत आहे. तुम्ही कसं हसता याच्यावरून मला कळतंय तुम्ही कसे आहात. कारण सगळ्याचं हसणं सारखं नसतं. काही हसतात कब्बशा फुटल्यासारखं, काही हसतात भिंत ढासळल्यासारखं, काही हसतात हातातल्या बांगड्या वाजल्यासारखं. म्हणजे सगळ्याचं हसू सारखं आहे का? नाही. म्हणून हास्य हे आत्म्याचे संगीत आहे आणि त्याच्यावरून तुमचा आत्मा सांगणार आहे मला तुम्ही कसे आहात. म्हणून मी तुम्हाला थोडा हसवणार. आता गंभीर तर झाले सगळं, सिरियस तर झालं सगळं, म्हणून मी हा विचार केलाय की काहीतरी आता, आणि ह्याची गरज आहे जीवनामध्ये. आता काय झालेलं आहे, मोबाईलचे दुष्परिणाम. अहो, दोन माणसं जवळ बसतात, सुरुवातीला ते तोंडाला तोंड लावून बसायचे, एकमेकाला बोलायचे. आता पाठीला लावून आले तर मोबाईल. जवळ असून बोला, जवळ असून बोलायला तयार नाही, सुखदुःख सांगायला तयार नाही. म्हणजे माणूस हा एक इतका एकलकोंडा झालेला आहे. म्हणून मोबाईल पासून दूर राहा. तुम्ही एकत्र आल्यानंतर संवाद साधा, एकत्र आल्यानंतर बोला, तुम्ही सुखदुःख सांगा. आणि त्यातल्या त्यात मोबाईलमुळे आपण हसायचं विसरूनच गेलो. सांगा बरं, मोबाईल बघताना हसता का? नाही, अजिबात हसत नाही. मोबाईल मध्ये काही विनोदाचा प्रसंग दिसला तरी उगीच स्मित हास्य करतो, त्याच्यानं काय होत नाही. हास्य हे कसं आहे, आता म्हणजे शरीरातल्या सगळ्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात. हास्य ही इतका मोठा व्यायाम आहे. म्हणून हास्य हे महत्वाचं आहे. आणि म्हणून साठी मी थोड्या वेळात एक 2-4 विनोद सांगून तुम्हाला हसवणार आहे. कारण ती सध्या काळाची गरज आहे, म्हणून मी हा निर्णय घेतलाय. तेव्हा एका स्त्रीनं निवडणुकीत मी निवडणूक लढवणार आहे विजय आणि मी जिंकणारच आहे असं ती म्हटली. तिला उभं केलं, आणि ती फॉर्म वगैरे भरली. आणि फॉर्म भरल्यानंतर मग वार्ताहर आले विचारायला की एवढा कसा आत्मविश्वास तुम्हाला, मी जिंकते कसं काय. म्हटल्यानंतर त्या स्त्रीनं सांगितलं, जेव्हा मी नवऱ्याबरोबर भांडते तेव्हा मीच जिंकते. म्हणून मला मीच जिंकते असं वाटतंय. दोघी मैत्रिणी बोलत असतात, एकमेकीला सांगत असतात, शाळेत न जाता मुलं शिकत आहेत, शाळेत न जाता मुलं शिकत आहेत, ऑफिसमध्ये नवरा न जाता काम करतो आहे. कोणी आम्हाला सांगा की किचन मध्ये न जाता जेवण कसं बनवावं. पितळेच्या वाटीला कितीही घासा ती सोन्याची होत नाही. पितळेच्या वाटीला कितीही घासा ती सोन्याची होत नाही.